नमस्कार, मी प्रज्ञा परब. आमच्या चॅनलवरील पहिल्याच कुकिंग व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्याची सुरुवात आपण पालक पनीरपासून करतोय. झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी आपण मिक्सरमध्ये लसूण घेतलेली आहे. जवळपास 1 कांदा असेल हा लसणीचा, तो बारीक क्रश करून घेतला आहे मिक्सरमध्ये. मिक्सर लावेपर्यंत मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती गॅसवरती. त्यामध्ये तेल टाकलं आहे. जी लसूण आपण बारीक करून घेतली होती त्यातली 1 चमचा लसूण मी जो तडका फ्रायचा पॅन असतो त्याच्यामध्ये काढून ठेवली आणि बाकीची जी लसूण आहे ती ह्या कढईमध्ये टाकली फ्राय होण्यासाठी. हा लसूण मंद आचेवरती कढईमध्ये मी फ्राय करण्यासाठी ठेवला आहे. हा लसूण फ्राय होईपर्यंत दुसरीकडे जो मिक्सरचं भांडं आहे ज्यामध्ये आपण लसूण क्रश केला होता त्याच भांड्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची आणि तीसुद्धा वाटून घ्यायची. हे जे वाटण आहे ते आपण आता कढईमध्ये मिक्स करून घेणार आहोत. एकीकडे वाटण वाटेपर्यंत लसूणसुद्धा फ्राय झालेलं आहे कढईमध्ये. हे टाकून आता चांगलं मिक्स करून छान एक गोल्डन ब्राऊन कलर यायला पाहिजे त्याला, तोपर्यंत हे परतायचं आहे. पालक मी बॉईल करून ठेवला होता, तो आता कट करून घेते आणि मिक्सरमध्ये फिरवून घेणार. असं कापल्यामुळे पालकच्या देठाचे जे धागे असतात ते मिक्सरच्या ब्लेडमध्ये अडकत नाहीत. पालक उकळून घेतल्यामुळे त्याचा ग्रीन कलर तसाच राहतो. यामध्ये मी मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे अजून. आता ही जी पालकची पेस्ट आहे ती आता कढईमध्ये कांदा आणि लसूण आपलं छान गोल्डन फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची चांगली. हे सगळं एकत्र केल्यानंतर त्याला एक कढ येऊ द्यायचा. इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे भाजीमध्ये. सुरुवातीलाच इथे मीठ टाकल्यामुळे भाजीचा जो ग्रीन कलर आहे तो तसाच राहतो. एक उकळी आली की याच्यामध्ये पनीरचे जे क्यूब्स आहेत ते टाकून घ्यायचे आणि 1-2 क्यूब्स जे असतात पनीरचे ते कुस्करून टाकायचे, म्हणजे त्या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो. पनीर टाकून मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ओतून 1-2 मिनटं शिजून घ्यायचं. हे शिजेपर्यंत एका साईडला आपण तडक्याची तयारी करायची. ज्या पॅनमध्ये मी लसूण काढला होता 1 चमचा, त्याच्यामध्येच मी 1 चमचा बटर घालते. त्याबरोबर सुकी लाल मिरची होती एक, ती तोडून घातली त्याच्यामध्ये आणि आपला काश्मीरी मसाला टाकलेला आहे. हे सगळं एकत्र करून गॅसवरती थोडंसं फ्राय व्हायला ठेवून द्यायचं तोपर्यंत. हे एकीकडे फ्राय होतं आहे तोपर्यंत आपली भाजी जी आहे ती चेक करून घ्यायची. भाजीला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जी कसुरी मेथी भाजून घेतली होती अगोदर थोडीशी, ती कुस्करून त्याची पावडर करून टाकायची. त्यासोबतच मी घरी तयार केलेला गरम मसाला आहे तो एक साधारणतः अर्धा चमचा एक टाकलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला एक रिच टेस्ट येते. हे सगळं मिश्रण चांगलं उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. उकळी आल्यानंतर साधारणतः असं दिसतं. आणि ह्याच्यामध्ये एक ट्रिक अशी का हॉटेलमध्ये जे पालक पनीर बनवतात त्यावेळेला ते लोक क्रीमचा वापर करतात, ज्याच्यामुळे पालक पनीरला एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि रिच टेस्ट लागते त्याची. त्याच्या जागी आपण चीज किसून टाकायचं. चीज टाकल्यामुळे भाजीला एक क्रीमी टेक्स्चर येतं. आपण जसं हॉटेलमध्ये भाजी खातो सेम त्याच पद्धतीची ही भाजी होते आणि त्याचा कलरही सेम तसाच दिसतो. हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्या बाजूला मी गॅसवरती तडका फ्राय करायला ठेवलेलाच आहे. हे सगळं फ्राय करून घेतलं का हा जो तडका आहे तो आपण त्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता हा तडका तयार केलेला आहे तो भाजीत टाकला आहे मी आता आणि मिक्स करून घ्यायचं. हे सगळं छान छान असा ग्रीन आणि रेड कलर दिसतोय पहा.
छान भाजी एकजीव करून घ्यायची, मिक्स करायची व्यवस्थित. परत यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटासाठी ती वाफ आणून घ्यायची. पालक पनीरची भाजी तयार आहे. चपातीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, आमचा हा पहिलाच रेसिपी ब्लॉग आवडला असेल, तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. बाय बाय.